नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूरहून. आज शनिवार. संवाद या आपल्या मालिकेतील नवीन विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे. विषय आहे विश्वास किंवा विश्वासाचा महिमा असे म्हणू शकतो. मित्रांनो, या जगामध्ये विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट चालत नाही. आणि हा विश्वास आहे म्हणूनच या पृथ्वी तलावरचे किंवा जीवसृष्टीवरचे सगळे व्यवहार चालू आहेत. त्यामध्ये दोन प्रकार, एक विश्वास आणि एक विश्वासघात. बरोबर आहे. आपण विश्वास पहिल्यांदा पाहत असताना कुठल्याही गोष्टीवरती श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय हे जगच चालणार नाही. बरोबर. जगातली कुठलीही गोष्ट चालणार नाही. जिथे विश्वास आहे म्हणून विश्वासाला एक परमेश्वराचं रूपच मांडलेलं आहे, सत्यम असं म्हटलेलं आहे काही दुसऱ्या अर्थाने. मग हा विश्वास पाहायचा झाला तर आपण आपल्याची सुरुवात कुटुंबापासून करूया. कुटुंबातले लोक आपल्याला सांगतात की हा तुझा मुलगा आहे, हा काका आहे, आत्या आहे, आजोबा आहे, वगैरे वगैरे वगैरे. नात्याचे संबंध सांगतात. आपण लहान असतो त्यावर विश्वास ठेवतो. इथूनच सुरुवात झाली. तो विश्वास काय आहे ते बघूया. त्या नात्यामध्ये माहीत असणार, त्यामध्ये आई, वडील, आजोबा, पणजोबा, फार तर खापर पणजोबा. त्याच्यावरती आपल्याला कोण आहे माहीत नाही, कुठून आलोत माहीत नाही, त्यांची नावं माहीत नाहीत. फार कमी लोक वंशावळ लिहून ठेवतात, बाकी काय माहीत नसते. पण ते कशावर आपली आहेत तर कुणीतरी सांगत गेलेलं आहे. जशी पत्नी सांगते आहे, हा तुमचा मुलगा आहे, बरोबर आहे, किंवा मुलगी आहे. वडील सांगतात हा माझा भाऊ आहे, ते दोघं मिळून सांगतात ते माझे वडील आहे. हे सगळं सांगण्यावरती आपण विश्वास ठेवतो. पण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला काय माहीत नसतं, पण वी बिलीव्ह. आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवतो म्हणून ही कुटुंबावस्था टिकलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यातला विश्वास काढला तर कोणती कुटुंबावस्था टिकणार नाही. देवाला नमस्कार करण्यामध्ये, जाण्यामध्ये श्रद्धेबरोबर विश्वासही आहे. आणि तो जर विश्वास संपादन आपण केला नाही मनामधनं आणि त्याप्रमाणे घटना घडली नाही, विश्वास डळमळायला लागतो. तर विश्वास ही गोष्ट अशी आहे की ती ठामपणे कधी ढळून द्यायची नाही, लक्षात ठेवा. मी आता घरातलं जसं उदाहरण दिलं तसंच तुमच्या ऑफिसमध्ये आपण एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून काम टाकतो. बँका आहेत, ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट. तो विश्वास जर आपण टाकला नाही तर ते कामच करणार नाही. आणि विश्वास नाही दाखवला त्यांच्याकडनं कामही होणार नाही. तर विश्वास हा आपण सांभाळला पाहिजे आणि तो बोलून दाखवला पाहिजे. त्याची क्षमता आहे काय आपण तपासली पाहिजे. किंवा त्याच्यावरती आपण एक जबाबदारी टाकणार आहोत, विश्वास टाकणार आहोत, हे त्याला कल्पना दिली पाहिजे. आता तो पात्र आहे की नाही बघायची जबाबदारी कोणाची आहे, ती आपली आहे. समजा तो पात्र एखाद्या वेळेस अपात्र ठरला कामासाठी, विश्वास ठेवण्यासाठी, काम झालं नाही त्याच्याकडनं, म्हणून काय त्याला दुर्लक्ष करण्याचं कारण नाही आहे. त्याला पुन्हा घडवायचं काम आहे. कारण आपण त्याला ते विश्वासाला पात्र करण्यासाठी आपण आपला वेळ अगोदर दिलेला असतो. एखाद्या कामात त्याला अपयश असते म्हणून तो काय विश्वासाला पात्र नसतो अशातला भाग नाही. मर्यादा असतात प्रत्येकाला, पुन्हा त्याला घडवायचं असतं. म्हणून विश्वास ही गोष्ट अशी आहे ही जग त्याच्यावरती चाललेलं आहे. तुम्हाला खात्री आहे उद्या सकाळी सूर्य उगवणार आहे. विश्वास आहे की नाही? निसर्गाने करून ठेवलेला आहे. विश्वास आहे 15 दिवसाने परत पौर्णिमा, त्याच्यानंतर पुन्हा अमावस्या येणार, विश्वास आहे.
ऋतूमध्ये पैसे आपल्या निरनिराळ्या ऋतूमध्ये आपल्याला पाऊस पडणार, इकडे ऊन पडणार, हिवाळा येणार, थंडी येणार. विश्वास आहे. तो विश्वास का निर्माण झाला? या गोष्टी आपण प्रत्यक्षात पाहिलेल्या आहेत म्हणून, घडतात म्हणून, त्याच्यात काय बदल होत नाही म्हणून ह्या विश्वासाचा स्टॅम्प त्याच्यावरती आपण लावतो. मग किती महत्वाची गोष्ट आहे विश्वास ही? मला सांगा, विश्वास कुटुंबामधल्या पती पत्नींचा जर नसेल, दारुणावस्था आहे. तुम्ही 7 फेरे मारता, लग्नामध्ये सप्तपदी घालता, त्यावेळेला काय काय वचनं देता एकमेकांना? त्याची पूर्तता करतो का आपण? परंतु ती नवीन येणारी स्त्री मुलगी तुमच्या विश्वासावरती, तुमच्या श्रद्धेपोटी तिनं लग्न केलेलं असते, तुमच्यावर फेरे घेतलेले असतात. जबाबदारी नैतिक कुणाच्याही विश्वासाची आपल्यावरती आहे. त्या विश्वासाला आपण तडा जाऊन देता कामा नये. तर तो संसार सुखाचा होणार, तर त्याची गंमत आहे. सुखदुःख येऊ देत, नाव हालेल, आर्थिक विवंचना येतील, पण त्या 7 फेऱ्यातली जी वचनं आहेत त्यातला जर विश्वास तडा गेला, तुम्ही एकटे राहणार. म्हणून भारतीय कुटुंब पद्धती ही अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्याचं कारण वी बिलीव्ह ऑन द सिस्टीम. आम्ही त्या सिस्टीमवरती बिलीव्ह ठेवतो, विश्वास ठेवतो, म्हणून ती आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. काळाच्या ओघात बदल होणार. बदल हा सृष्टीचा नियम आहे. तर त्या बदलाबरोबर आपणही बदलायला पाहिजे. परंतु बेसिक नैतिक मूल्य आहेत ती नाही चुकता कामा. मला सांगा, परीक्षेत पास होणार, अभ्यास केल्यानंतर हा विश्वास आहे की नाही? चांगली नोकरी मिळणार, विश्वास आहे. मी अमुक एक गोष्ट करून दाखवणार, त्याच्यामध्ये विश्वास आहे, श्रद्धा पण आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी सगळ्या पाहत असतो. आई वडील तुमच्यावरती विश्वास टाकून सगळ्या गोष्टी करत असतात. माझा मुलावरती विश्वास आहे, माझा मुलीवरती विश्वास आहे, माझा, आणि त्या विश्वासाला तडा जाण्याचा जेव्हा प्रसंग येतात, लहानपणी तर ते काय आपल्याला प्रेमच करत असतात. आपल्याला समजत नाही आपलं वय मोठं होतं. बदल केव्हा होतो? मी म्हटले की माझे सप्तपदी झाल्यानंतर. आणि मग तो बदल आपल्या आई वडिलांना त्रास देणारा ठरला, विश्वासाला तडा गेला. बरोबर आहे? तेव्हा तो विश्वासाला आपण तडा जाऊन देता कामा नये. आपल्या बाबतीतही घडते, शेजाऱ्याच्या बाबतीत, कुणाच्या बाबतीतही घडेल. आज आपण त्या देवाला पाहिलेलं नाही आहे, त्याच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्याला नमस्कार करायला लागतो. नाहीतर कोण म्हणेल त्या दगडाच्या मूर्तीत देव आहे म्हणून? म्हणेल, दिसत तर नाही, बोलत तर नाही, पण माझा विश्वास आहे, तिथं गणपती आहे, तिथं अंबाबाई आहे, तिथं मारुती आहे, तिथं दत्त आहे, हा माझा विश्वास आहे, म्हणून मी जातो. मला तिथे गेल्यानंतर बरं वाटतंय, मला खात्री आहे मी तिथे कमिटमेंट जर केली तर मी नक्की यशस्वी होणार. हा विश्वासच तुम्हाला यश देऊन जातो. बरोबर आहे? म्हणून विश्वासाला तडा कधी देऊन द्यायचा नाही. आपल्या घरामध्ये छोटंसं मंदिर असतं, मी त्याला म्हणतो कन्फेशन बॉक्स. घरात देव असतात की नाही, कुणाला जे काय सांगत नाही ते आपण तिथे त्यांना सांगतो. ख्रिश्चन लोकांच्या मध्ये त्या बॉक्समध्ये बसून फादर त्यांना विचारतात, ते कन्फेशन सगळं कन्फेस करावं लागतंय, मनाला बरं वाटतंय, पाप पुण्य काय असेल ते. तसं आपल्याकडे काय पद्धत आहे? आपल्या घरातच मंदिर आहे,
तेच समजा मंदिर नसेल तर स्वतःचं मन आहे, तुम्ही त्याला तर फसवू शकत नाही. पण देवाशीही तुम्ही फसवू शकत नाही. देवालाही किती वेळा खोटं बोलणार, आणि मग ती टाचणी लागली की खोटं बोलल्याची, तिथे विश्वासाचा संबंध आहे. आज आमचा विश्वास क्षणाक्षणाला बदलतो. नवस मागितला, पूर्ण झाला नाही, त्या देवावरचा विश्वास गेला, देव बदलला. त्या देवानं काय जास्त विश्वास ठेवल्यामुळं काहीतरी चमत्कारिक आपल्या आयुष्यात घडलं चांगलं, तर त्याला आपण काय भरभरून अभिषेक करा, दागिने घाला, काय घाला ते करतो, आणि त्याच्यावर पुढच्या वेळेला झालं नाही तर पुन्हा देव बदलतो. बरोबर आहे? याला विश्वास म्हणत नाही. विश्वास ठाम पाहिजे. आणि लक्षात ठेवा, जे परमतत्व आहे तेही तुमची परीक्षा घेत असतं. एक गुरु शिष्यांचं नातं आहे, ज्याला आपण गंडा बांधतो म्हणतात. मी याचा शिष्य आहे, गाण्यात त्याच्यात शिष्य असतात. म्हणजे सहजासहजी तुम्हाला शिष्य म्हणून देत नाहीत ते. तुम्ही मस्त बाहेर म्हणाल याच्या शिष्य, ते सांगतील हा माझा शिष्य नाही. त्याची परीक्षा घ्यायला लागते, उलटं सुलटं करून कष्ट करायला लागतात. त्यांना ज्या अडचणी आल्यात त्या अडचणी त्यांना त्यातनं जायला सांगतात. म्हणून पूर्वी गुरुकुल पद्धती होती ते याच्यासाठी होती, राजधर्म शिकवणे, कुटुंबधर्म शिकवणे, यासाठी गुरुकुल पद्धती होती. त्यामध्ये विश्वास नावाचा भाग होता, श्रद्धा नावाचा भाग होता. आणि म्हणून हा जो विश्वास आहे हा आपण पाळला पाहिजे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जे जवळचे लोक होते ना, मावळे तर सगळे त्यांचेच होते, त्यांच्यावर जीवच टाकायचे, पण त्यांच्या अगदी खास सरसेनापती वगैरे होते ना, त्यांच्यावर किती विश्वास महाराजांचा. हंबीरराव मोहिते, बघायचं कारण नाही, मोहीम फत्ते करून येणार, हा विश्वास. बरोबर आहे? तेव्हा विश्वास हा आपण जेव्हा पारखून बघतो आणि स्वतःला अनुभूती होती तेव्हा आपणच तो टाकत असतो. पण एकदा अनुभूती आली आणि दुसऱ्यांदा अनुभूती आली नाही म्हणून तो बदलायचा नाही. प्रासंगिक गोष्टी असतात. म्हणून मी म्हटलं ही नीती नावाचं जे शास्त्र आहे ना, निसर्ग नावाचं शास्त्र आहे, तो परमेश्वर आहे. अहो, तुम्हाला पदवीपर्यंत जाताना पदवी घ्यायला शिकायला जायतोपर्यंत सगळ्या परीक्षेत तर पास व्हावं लागतं. काही विद्यार्थी मागं, काही विद्यार्थी पुढं, पण आपण जातो, टेकतो, विश्वास आहे, जाणार पुढे, तिथं पण हात लावणार, अभ्यास करतो, परीक्षा देतो. तसा प्रत्येक व्यवहारामध्ये विश्वास आहे. आणि जर तो व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवला नाही तर जग चालणार नाही. किती गोष्टी आपण अंधश्रद्धेने करत असतो, कारण त्याच्यावरती आपण विश्वास असतो म्हणून. आणि त्या मग अंधश्रद्धेने खरी झालेली गोष्ट ती आपल्याला ऊर्जा देऊन जाते. तेव्हा विश्वास हा दुधारी शस्त्र आहे. पण तो विश्वास हा दुधारी शस्त्र म्हणजे काय? काही लोक तुमचा विश्वासघात करतात, तुमच्या जीवनामध्ये येतात, काहीतरी मिळवण्यासाठी येतात, तुमच्याकडनं लभ्यांश घेण्यासाठी येतात आणि तुमच्या विश्वासाला तडा मागून निघून जातात. दुःख होतं, मला यातना होतात. डोळ्यातनं जरी अश्रू आलेले तरी हृदयातनं अश्रू येतात एखाद्या माणसाने जवळचा धोका दिला तर. पण हे जग आहे, हे संसार आहे, असं होणारच. त्यातूनच शिकायचं आहे आपल्याला की आपण विश्वास कोणावर किती ठेवायचा, कसा ठेवायचा. समाजामध्ये अशी काही उदाहरणं आहेत. शनी शिंगणापूर, अहमदनगर जवळ आहे ना ते, त्या गावाच्या घरामध्ये जी वस्ती आहे त्याला रात्री कोणी कुलप लावत नाही.
कारण का तिथे चोरी होत नाही कधी. पण चोरी होत नाही हा विश्वास आहे. ज्या दिवशी त्याला तडा जाईल त्या दिवशी लोक दुसरे कुलप आणून सगळी लावायला लागतील. पण आजपर्यंत तसं घडलेलं नाही. विश्वास आहे. बरोबर आहे. तर विश्वास ही फार मोठी शक्ती आहे आणि तो आपण ठेवायला शिकला पाहिजे आणि आपणही त्याला पात्र व्हायला पाहिजे. आपल्यावर जर कोणी विश्वास ठेवला, आपल्यावर जर कोणी काही काम सोपवलं तर ते 100% आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या वेळेस कमी जास्त होईल त्याच्याबद्दल माफी, क्षमाही मागितली पाहिजे. वेळेत काम झालं नाही. पण आपल्यावर ज्याने विश्वास टाकलेला आहे त्याला तडा देता कामा नये. तर जगामध्ये ही चांगली माणसं आहेत त्याच्यावरतीच हे सगळं जग चाललं आहे. आजकाल कोण विश्वास वगैरे कोण पाळत नाही हो. विश्वास आपणच ठेवायचा, आपणच सांभाळायचा, आपणच वाढवायचा, आपणच तशी संगत करायची, आपणच तसे सवंगडी नेमायचे आणि ते विश्वास ठेवण्यासाठी माणसं घडवावी पण लागतात काही वेळेला. तुमची कामं कशी होणार त्याशिवाय? विश्वास टाकल्याशिवाय तुम्ही सर्व काय कामं करू शकणार नाही. तर विश्वास हा ठेवायलाच पाहिजे. पुष्कळांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, लग्न समारंभात किंवा ऐन वेळेला काही वस्तू चोरीला जातात. आता मला सांगा, पै पाहुणे आलेले असतात, कुणाचं नाव तुम्ही घेणार? समजा नाव तुम्हाला समजलं तर तुम्ही बोलणार कसं? अशा वेळेला विवेकच सांभाळावा लागतो. बोलून काय उपयोग होत नाही. एका माणसाचं नाव घेण्यात तुम्ही आलेली 100 माणसं दुखवाल. जो गया सो गया. 4च माणसं असतील आणि जवळचे असतील आणि त्यात अशी गडबड झाली आणि तुम्ही जर बोललात, कायमचे संपलात. एकमेकांचे संबंध खलास होतील. त्याचा छडा लावल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय आणि त्याच्यामागचं कारण हुडकल्याशिवाय अशा गोष्टी व्यक्त करायच्या नसतात. अशा गोष्टींना मनातच ठेवायचं असतं. ते कुणासाठी ठेवायचं आहे? आपल्यासाठी ठेवायचं आहे. प्रसंगी 4 पावलं मागे यायचं आहे. प्रसंगी मौन बाळगायचं आहे. आपलं मन हलकं करायचं आहे, पण हे असं बोलायचं नाही. म्हणून विश्वास याला परमेश्वरी स्वरूप आहे. तुम्हाला एखाद्याने सांगितलं की असं असं करा म्हणजे तुमचं चांगलं होईल. करतो की नाही आपण? होतं की नाही चांगलं माहीत नाही. बहुतेक ज्योतिषी सांगतात तुम्हाला हे करा, ते करा, होम करा, हवन करा. माणूस आशावादी आहे हो. विश्वास ठेवतो की नाही त्या ज्योतिषाच्या सांगण्यावरती? करतो त्याप्रमाणे. आणि आशावादी असल्यामुळं ते काम जिद्दीनं करतो आणि ते काम होतं. कारण का? त्यासाठी तुम्ही प्रयत्न केलाय. नुसता होम केलाय म्हणून तुमचं काम नाही, त्यासाठी प्रयत्न करायला लागतं. होम करणं एक तुमची पॉझिटिव्ह एनर्जी व्यक्त करण्यातलं आहे. किंवा देवाधर्माचं काहीतरी सांगितलं, अभिषेक केला तर ते पॉझिटिव्ह एनर्जी व्यक्त करण्यातलं आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागाल. मग तो सांगतात का काम तुमचं होईल पण अडथळे आहेत, तेव्हा तुम्ही हे तुमचं काम चालूच ठेवा आणि पण होम काय ते देवाचं करा, होम करा. म्हणजे हुशार माणूस असं सांगतो. मग हा विश्वासच आहे ना. तेव्हा जगामध्ये विश्वास ठेवणे जशी कला आहे, तसं आपण विश्वासात पात्र राहणे ही पण कला आहे. आपण माणसं आहोत. आपल्याला मन आहे, आपल्याला संवेदना आहे, आपल्याला सुखदुःख आहे. तुम्हाला सांगा, विश्वास नावाची गोष्ट तोडून कशी चालेल? नाही तोडून चालणार. विदाउट विश्वास तुम्ही एक क्षण जगू शकणार नाही. काय खात्री आहे तुम्हाला?
बाहेर गेल्यानंतर ठराविक ठिकाणी पोचायची, पण विश्वास आहे प्रत्येक गोष्ट लागू होती विश्वासात. तेव्हा विश्वास किती कळला ना तुम्हाला आहे ना. त्या विश्वास ठेवल्यामुळे आपण माणसं चांगली चांगली मिळवू शकतो. लोक आपल्याला मदत करतात. रंकाचा राव देखील बनवतात. प्रेम आणि विश्वास असेल तर. तुमच्याकडे काही नसू दे, पण हा माणूस चांगला आहे, विश्वासू आहे, आपलं काम जसं केलंय त्याचा हा अडचणी त्याचा आपण त्याचं काम केलं पाहिजे. अनेकांची कामं झालेली आहेत तशी. पैसे लागत नाहीत त्यासाठी. आपलं कॅरेक्टर, आपलं चारित्र्य, आपली श्रद्धा, आपला विश्वास हे या कामाला येते. सो द विश्वास, कॅरेक्टर ही सगळी सांगितली. दिस इज अ बुक ऑफ लाईफ. हे आपल्या आयुष्याचं एक पुस्तक आहे. ते पुस्तकाचं एखादं पान फाटलं तर चालेल, पण पुस्तक फाटता कामा नये राजांनो. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपले संबंध आहेत तिथं तिथं विश्वास व्यक्त करा आणि विश्वास मिळवा. मग सब कुछ अलबेल है, सब कुछ सुहाना है. तेव्हा या विश्वासाचा महिमा मी आज तुम्हाला सांगितला. पुढच्या रविवारी हो विषय संपवण्यापूर्वी मला परत एक गोष्ट आठवली हो. बघा कशी आईचा वडिलांच्या वरती विश्वास असतो. तुम्हाला थॉमस एडिसनचं नाव तर सगळ्यांना माहीतच आहे. ज्यांनी विजेचा आपल्या लाईटचा प्रकाशाचा शोध लावला, लाईटचा. त्यांनी 2000 प्रयोग केले आणि लाईटचा शोध लावला. जगविख्यात झाला. परंतु तो शाळेमध्ये सामान्य विद्यार्थी होता म्हणून त्याला काढून टाकलं होतं शाळेत. पण आईचा त्याच्यावरती विश्वास होता की माझा हा मुलगा समथिंग डिफरंट आहे. त्याच्या जन्मापासून वाढीपर्यंत ती पाहत होती की हा मुलगा फक्त शिक्षणात नाही, त्याचं काहीतरी दुसरीकडे एम आहे, तिने पाळलं होतं. तिचा विश्वास होता आणि या गरजस्थानी ते करून दाखवलं. 2000 प्रयोगानंतर आईचा विश्वास, श्रद्धा पूर्ण करून दाखवली आणि मोठा शास्त्रज्ञ झाला, नाव कमवलं आणि आज आपण प्रकाशात बसतो. आईचा विश्वास. बरोबर आहे. तेव्हा विश्वासाच्या बाबतीमध्ये शेक्सपियर देखील म्हणतात, विश्वास जे फेथ इज अ फूड. विदाउट फूड यू कॅनॉट सर्वाइव्ह. म्हणून ते पण आपण करायला पाहिजे. अशा मोठ्या मोठ्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. मगाशी मी संपवत होतो भाषण, तेवढा ते आठवलं म्हणून तुम्हाला एडिसनचं उदाहरण दिलं. आणि एक शास्त्रज्ञांचं उदाहरण आहे. त्यांनी खूप मोठे शोध लावले आणि ग्रंथाचा संग्रह त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होता. आणि त्याच्या त्या लायब्ररीला आग लागली, शॉर्ट सर्किट झालं. आग लागली, सगळी पुस्तकं जळली. हे ग्रस्त बाहेर खुर्ची टाकून आरामात अंगणात समोर बसले. ते आग कशी लागली आहे, किती केव्हा. लोक सगळे पळत आले विजवा. त्याला म्हणाला, अहो काय ह्याचा पण. ती विजेल म्हणाले, विजवणारे विजवतील, सरकारी सेवा आहे. तुम्हाला दुःख वाटत नाही? ते म्हणले नाही वाटत. का? तर म्हणले आत्तापर्यंत जे काय मी चुकीचं केलं होतं ना ते जळून गेलं, आणि जे मी खरं केलेलं आहे, प्रत्यक्षामध्ये शोध लावलेला आहे, तो माझ्या इथं डोक्यात आहे. तो माझा विश्वास आहे की मी ते पुन्हा प्रकट करू शकतो. केवढा स्वतःवरती विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे. मी परत करीन, कारण मागचं मला आता नकोच आहे. मी ज्या पॉईंटवरती आलेलो आहे त्याचा पॉईंट पुढचा माझा माहीतच आहे मला. तो
ते उद्या घडणारच आहे 4 दिवसांनी. जवळ दे म्हटलं. असे विश्वास माणसाच्या आयुष्यात यायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. तेव्हा आज इथंच थांबतो. विश्वासाचा कोणाला तडा देऊ नका आणि कोणाला आपण तडा आपणाशी असलेल्या माणसाच्या विश्वासाचा तडा आपणही देऊ नका आणि त्यांनाही न देण्यापासून परावृत्त करण्यासाठी काय करायचं असेल ते करा. पण विश्वास नावाची गोष्ट ही तुम्हाला साधली तर मग आनंदच आहे. तो आत्ता विषय इथे संपवतो. पुन्हा पुढच्या शनिवारी आपण भेटूया. नमस्कार.